अभिनंदन पुन्हा एकदा चरण 11 संघ या ठिकाणी षटकारासाठी मात्र 500 रुपयाचं कॅश प्राइज होतं ते देखील या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। आणि जाऊयात या मॅचच्या दिशेने। एका बाजूला आदिवासी रायगड संघ आहे, त्यांच्या अगेन्स्ट आदिवासी ठाणे संघ। प्रेक्षणीय मॅच आणि तशी मॅचला होईल सुरुवात। करूयात कॉम्बॉक्स मध्ये बदल, ऐकूयात टीम रायगड कडून आमचे DN पवार सर आणि टीम ठाणे कडून तुकाराम वाघ सरांचा आवाज। थँक्यू सो मच डीजे। हॅलो, थँक्यू सो मच तुकाराम वाघ सर आणि आमचे DN पवार सरांना आम्ही 2 इनिंगसाठी दोघांना आम्ही इन्व्हाइट करतो या ठिकाणी। आणि अमर लांगे साहेबांकडून बघा, दोन्ही टीम मधल्या कुठल्याही खेळाडून बॅक टू बॅक 3 षटकार लावले तर तब्बल 2000 रुपयाचं रोख कॅश प्राइज असेल। आणि सुरेश दादा केवारी यांच्या माध्यमातून देखील बॅक टू बॅक 3 षटकारासाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज। आणि जशी सामन्याला सुरुवात होते, मी बोलते आमच्या खरे तर एक बुलंद आवाज ज्यांचा आपण सातत्यानं ऐकतोय, DN पवार आणि तुकाराम वाघ सरांकडे। थँक्यू। हॅलो हॅलो, येस पंढरीनाथ आगिवले 3 षटकार मारले तर ठाणे संघासाठी आत्ताच पारितोषिकांची खैरात होते। दरम्यान ज्या क्षणाची आपण वाट पाहत होतो तो क्षण अतिशय जवळ आलेला आहे। आणि आयोजकांनी वागसर काय उत्सुकता ताणली प्रेक्षकांची, तमाम क्रीडा रसिकांची। आणि अतिशय ओपन क्रिकेटच्या धर्तीवर ही सुरुवात होते। आदिवासी रायगड विरुद्ध ठाणा रायगड। निश्चितच सर, सर्वात प्रथम सर्व प्रेक्षकांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। आदिवासी वीरवीरतांना नमन करून या ठिकाणी समालोचन करण्यासाठी मी सुरुवात करतोय। धन्यवाद आयोजकांचा, मी आभार मानतो आम्हाला या ठिकाणी समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल आपल्या मनाच्या अंतःकरणापासून आभार सर। निश्चितच ही मॅच खूप महत्त्वाची आणि तेवढीच मैत्रीपूर्वक लढत आदिवासी ठाणे विपक्ष आदिवासी रायगड। निश्चितच DN पवार सर, जर विचार केला तर या लढतीची चर्चा खूप दिवस रंगली होती। मोबाईलच्या माध्यमातून बरेचसे मेसेज, कारण या सीझन मधील पहिलीच लढत आहे ही। आणि शो मॅच जो संघ विन होईल, बघा व्यक्तिमत्व कसा असावं, देणगीदार कसा असावा, कुणी विन होऊ द्या। अविनाश दादा ठोंबरे यांच्याकडनं 5000चं कॅश प्राइज। जरा जोरदार टाळ्या होऊ द्या अविनाश दादासाठी, सॉरी अंकुश दादा ठोंबरे, क्षमा असावी। गेम ऑन। सलामीची जोडी या ठिकाणी खेळपट्टीवर जाताना आपण जितेंद्र शेंडे मॅन फ्रॉम धारोळ आणि वन डाऊनचा फलंदाज आपण पाहतोय दिनेश वाघ मॅन फ्रॉम खरवई। तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज कुणाल निकम। सर काय सांगाल? येस, आपण पाहिलं ना तर पहिली लढत आपण पाहतो। यावेळेला कुणाल निकम ऑन बॉलिंग मार्क, चेंडूला अजिबात उसळी दिली जात नाही। आणि वागसर, जर का ठाणे संघाला सामना जिंकायचा असेल तर मोहन पारदी समोर एक मोठं आव्हान निर्माण करायला लागेल। कारण एका हाती सामना जिंकून नेण्याची ताकद जर का असेल तर ती मोहन पारदी आणि त्याच्या टीम मध्ये आहे। निश्चितच मोहनचा उल्लेख मी नेहमीच क्रिकेटचा बादशाह म्हणून करतो आदिवासी समाजाचा, कारण एक विस्फोटक फलंदाज आहे आणि नावाप्रमाणे खेळ करण्यासाठी तो माहीर आहे। जरूर आज बरेचसे प्लेयर नाही आहेत रायगड संघामध्ये, परंतु त्याची उणीवा भासेल की नाही येणारी काळ आणि वेळ ठरवेल। निश्चितच, जरी हे दिग्गज खेळाडू नसले रायगड संघामध्ये, परंतु जे खेळाडू आहेत त्यांच्या सहित इथे खेळ करतोय। पुन्हा एकदा स्लोवर आर्म डिलिव्हरी, यावेळेला धोका होणार का? पहिलाच इथे मात्र मासा गळायला लागतोय। दिनेश बॅक टू डग आउट आणि मोठं यश इथे रायगड संघाच्या हाताला मिळतंय। निश्चितच 100% एफर्ट देण्याचं काम या ठिकाणी मात्र रायगड संघाने केलं, कारण धावचीच्या स्वरूपात
या ठिकाणी मात्र रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे फलंदाजाने. तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी मात्र निश्चितच आमच्या टेक्निकल रूममध्ये या ठिकाणी चेक केला जाईल. या ठिकाणी फलंदाज बाद आहे. हॅलो, धन्यवाद डीजे मास्टर. यावेळेला मात्र पहिलाच मोठा मासा गळाला लागल्यानंतर कर्णधार स्वतः आपल्या खांद्यावर संघाची धुरा घेऊन मैदानात जातोय. अजून एकही धाव या धावफलकावर जमा झालेली नाही आणि वाकसर या सामन्यासाठी तब्बल अंकुश ठोंबरे साहेबांकडून 25,000चं पारितोषिक 5,000चं पारितोषिक आलेलं आहे. क्षमा असावी, 5,000चं पारितोषिक. आणि मला वाटतं पुढच्या स्पर्धेसाठी त्यांच्याकडून अजून बक्षिसं लागणार आहेत आणि तब्बल बाईकसाठी सुद्धा त्यांच्या मार्फत बाईकची पूर्तता होणार आहे. म्हणजे व्यक्तिमत्व कसं असावं तर ते ठोंबरे साहेबांसारखं असावं. आपण पाहतोय या सामन्याची मजा लुटायला तमाम रायगड नगरीमध्ये हा सामना होतोय, रायगड जिल्ह्यात हा सामना होतोय. पाहुण्यांचा यथोचित सत्कार आम्ही केलाय, त्यांना अजून एकही धाव आम्ही दिलेली नाही. निश्चितच या ठिकाणी ही ओळख आहे कुणाल निकमची. इथे मात्र आले आले आपल्या मनगटी ताकदीचा वापर, अंबरनाथचा वंडर बॉय अर्थातच कॅप्टन कूल अनंतच्या बॅट मधून निघाला पहिला षटकार. धन्यवाद डीजे. निश्चितच एक इतिहास सांगेन, ज्या वेळेला 3 चेंडूमध्ये 18 धाव्यांची गरज होती, मॅच होती कर्जत असोसिएशन विपक्ष अंबरनाथ असोसिएशन, आणि त्यावेळेला फलंदाजीसाठी अनंत होता आणि त्याने 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारले होते. तोच फलंदाज आपण पाहू शकाल या ठिकाणी. आणखीन एक मोठा तडाखा, बॅक टू बॅक दुसरा षटकार. हॅलो, धन्यवाद डीजे मास्टर. यस, द वन फॅमिली JD11, आणि आम्ही सुद्धा त्या JD11 फॅमिलीचा हिस्सा आहोत. आणि ज्यासाठी आम्हाला इथे आमंत्रित केलं त्यासाठी JD11 ग्रुपचं आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि निश्चितच वाकसर अनंता जिथून नावारूपाला येत होता तिथून माझ्यासोबत मी त्याला पाहिलं आहे. आणि आपण आदिवासी प्रीमियर लीगमध्ये सुद्धा आयकॉन खेळाडूच्या भूमिकेमध्ये माथेरान रायडर्सची भूमिका पार पाडली होती. त्यांनी मोठं नाव आहे आदिवासी क्रिकेटमधील अनंता गावंडा. या ठिकाणी मात्र षटक क्रमांक पहिलं संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जर विचार केला तर एक गडी बाद 12 धावा धावफलकावर लावल्या जात आहेत डीजे. धन्यवाद डीजे. तर लगातार 3 षटकार मारले तर आदरणीय अमरदादा लांगी आणि आदरणीय सुरेश केवारी अर्थातच SK या व्यक्तिमत्वाकडनं 2,000चं कॅश प्राइज असेल याची नोंद घ्यायची आहे. आणि अजून एक कर्जतचा वंडर बॉय ज्यांनी टपालवाडीचं नाव या आदिवासी क्रिकेटमध्ये गाजवलं असा छोट्या चणीचा फलंदाज आणि गोलंदाज अष्टपैलू असा खेळाडू हरिश्चंद्र पोकळा यावेळेला दुसरं षटक हाताळतोय आणि प्रथमच स्ट्राईक करेल. मला वाटतं जितेंद्र शेंडेला अजून एकही धाव मिळवता आले नाही. आणि पहिला वंडर बॉय आदिवासी क्रिकेटमधील कोण असेल तर मला वाटतं जितेंद्र शेंडे. पहिली बाईक सुद्धा त्याला मिळाली होती ओपन क्रिकेटमध्ये. या खेळाडूने खूप 2017 मध्ये सरपंच चषक अर्थातच बोहनुली या ठिकाणी होता आणि त्या ठिकाणी पहिला आदिवासी समाजाचा खेळाडू ठरला होता ज्याने बाईक मिळवली होती.
तर आपण खूप मोठी नावं पाहतोय इथे रायगड जिल्ह्यातून सर्व खेळाडू पुन्हा एकदा आपल्या बोटांची जादू चालवतोय ऑप्शनच्या थोडासा बाहेर आणि हा जो खेळाडू आहे ना तो मोहन पारधी याच्या नेतृत्वात घडलेला आहे, त्याच्यासोबत नेहमीच खेळतो. त्यामुळे आपण जर का आय कॉन्टॅक्ट पाहिला दोघांचा, स्वतः तो यष्टीरक्षण करतोय, तो सांगतोय चेंडू कुठे टाकायला हवा, चेंडू कसा टाकायला हवा. पुन्हा एकदा यावेळेला फसवलंय, सहजरित्या फलंदाज होणार का बाद आणि कोणतीही संधी नाही, दुसरा गडी बाद होतोय. 0 या धाव संख्येवर पुन्हा एकदा दोन्ही सलामीचे फलंदाज बाद होत आहेत. गोल्डन डक. हॅलो, पुन्हा एकदा एक बायकर मॅन विनायक गोरे, मॅन फ्रॉम पिंपळोली, ज्याने अंबरनाथ आणि पिंपळोली संघाचं नाव ओपन क्रिकेटमध्ये सुद्धा ठाणे जिल्ह्यामध्ये खूप आदराने घेतलं जातं. या खेळाडूचं नाव आमचे परममित्र छोट्या बंधू सारखे आहेत, खूप वर्षांचा आमचा ऋणानुबंध आणि तोच इथे जपला जातोय. यावेळेला दोन्ही फलंदाज जे आहेत स्वतः कर्णधार अनंत गावंडा आणि विनायक गोरे, दोघांनाही धावसंख्येला आकार द्यावा लागेल वागसर. कारण विचार केला तर संघ थोडासा अडचणीत आहे, कारण दोन महत्वाचे मोरके या ठिकाणी मात्र तंबूच्या आश्रयाला आले. तिथून मात्र डावाला आकार द्यावा लागेल, चांगली भागीदारी बिल्टॉप करावी लागेल आणि ते काम करण्यासाठी हे दोन्ही फलंदाज माहीर आहेत. परंतु तशा प्रकारचा खेळ या मैदानावर होईल का, येणारी काळ आणि वेळ ठरवेल. यस, पुन्हा एकदा या षटकातील पुन्हा एकदा काय चेंडू टाकला होता, ब्लॉक होल डिलिव्हरी, कोणतंही उत्तर नव्हतं फलंदाजाकडे. फलंदाज जाणतोय थोडासा चेंडू लेग स्विंग केला जातोय, त्यामुळे चेंडूला फाईन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, प्रयत्न असफल ठरतोय. चेंडू जातोय यष्टीरक्षकाला चकून, मात्र भावेश त्या दिशेला कोणतीही चुकी करत नाही, स्लिप मध्ये क्षेत्ररक्षण करतोय, चेंडू जातोय निर्धाव. काय गोलंदाजीचं विश्लेषण, 3 चेंडूंचा खेळ झालाय, अद्याप एकही धाव मोजलेली नाही. पुन्हा एकदा, परंतु यावेळेला आमच्याकडे पंच वळतायत. इट इज अ वाईड कॉल बाय अंपायर आणि पहिली धाव मिळते तिसऱ्या चेंडू नंतर. वागसर अवंतर धाव आले, या अवंतर धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावर 13. पुन्हा एकदा वारंवार जखडून ठेवलं जातंय, काही उत्तर नाही या फलंदाजांकडे. आपण पाहिलं ना तर रायगड टीम मध्ये वागसर तब्बल मला वाटतं 8 खेळाडू जे आहेत ते कर्जत तालुक्यामधलेच आहेत. फक्त जॉन्टी उर्फ प्रवीण आणि आमचे जावई कुणाल निकम, म्हणजे मला वाटतं 9 खेळाडू कर्जत मधीलच दिसत आहेत आपल्याला. परंतु कर्जत मधील क्रिकेटचा दर्जा सुद्धा इथे दाखवला जातोय. यावेळेला चेंडू फेकून दिला जातोय, लॉंग ऑन रिजनच्या डोक्यावरून माइटी हिट, षटकार डीजे. हॅलो, यावेळेला फसवलं जातंय, ईट का जवाब पत्थर से, आणि इथे मात्र एका पारीचा अंत होतोय. षटकारानंतर मात्र तू मे करता करता यामध्ये विजय मिळवतोय हरिचंद्र पोकळा. षटकाची समाप्ती काय सुरेख केले आणि केवळ 2 षटकामध्ये धावफलकावर धावा रोखून ठेवल्यात. 19च्या घरामध्ये जो थरार आहे ठाणे रायगडचा, तो थरार अजून बॅटिंगच्या माध्यमातून पाहायला मिळाले नाही. गोलंदाजांनी अधिराज्य गाजवलंय आणि यावेळेला मात्र गोलंदाजीवर हवी ठरावं लागेल टीम ठाणेला. पाहतोय आपण
धन्यवाद डीजे. या स्पर्धेचं टायटल सॉन्ग अतिशय सुंदर आहे. JD11 वन फॅमिली. नवीन फलंदाज खेळपट्टीवर जाताना आपण पाहतोय विकी पारधी, मॅन फ्रॉम वाघाचीवाडी, मुरबाड तालुक्यातील हा खेळाडू. सध्याच्या हंगामातील सगळ्यात लई मध्ये असणारा खेळाडू मुरबाड विभागातील अर्थातच विक्की पारधी. 2 षटकार जरूर आल्यात अनंता गावंडाच्या बॅट मधून. कर्णधाराला मात्र आता या सामन्याची जबाबदारी घ्यावी लागेल, कारण लढवाया सेनापती ही ओळख आहे अनंता गावंडाची. पुन्हा एकदा कुणाल, अतिशय चांगला चेंडू फेकलाय. सिंगल मिळेल. या सिंगलनं संघाची धावसंख्या धावफलकावर 20 धावा धावफलकावर लावल्या जात आहेत. यस 20 धावा वाक्सर धावफलकावर. वैयक्तिक दुसरं षटक हाताळतोय कुणाल निकम. यांची खासियत म्हणजे हा खेळाडू बड्या स्टार ओपन क्रिकेटर सोबत सुद्धा आपलं जेव्हा जेव्हा सामने होतात तेव्हा हा खेळाडू खेळलाय. शुभम नाईक असो, त्यानंतर प्रशांत पवार असो, मोहन पारधी असो, जॉन टी असो, अजय असेल, त्यानंतर धीरज, अशी जी मोठी नावं आहेत रायगड आदिवासी टेनिस क्रिकेट मधले हे खेळाडू रत्नागिरी सारख्या विभागात जाऊन, सिंधुदुर्ग सारख्या विभागात जाऊन आपल्या रायगड टीमचं नाव रोशन केलंय. त्यामध्ये सुद्धा सातत्याने हा खेळाडू खेळतोय. त्याच्या बोटांमध्ये एक जादू आहे, एक कला आहे. परंतु खरोखर अनंतानी 2 षटकार लगावले, परंतु इथे मात्र शांत ठेवलंय. पाहूया एक नवीन प्रतिभावंत फलंदाज विकी. इथे मात्र फटका चांगला आहे, परंतु त्या ठिकाणी शतरक्षक आहे. अजून एक धक्का लागलाय ठाणे टीमला. विक्की पारधी बॅक टू द डग आउट. वाक्सर यावेळेला शांत ठेवलं गेलंय. धावा ज्या आल्यात ते अनंता गावंडा यांच्या माध्यमातूनच धावा आल्यात. इतर कोणताही फलंदाज खेळपट्टीवर थोडाही स्थिरावू दिला जात नाही. अतिशय चाणाक्ष क्षेत्ररक्षण सजवलंय. ज्या दिशेला क्षेत्ररक्षण आहे त्याच दिशेला पुन्हा एकदा यावेळेला चेंडू फेकून दिला जातोय. षटकार आणि स्वागत केलं जातंय. लकू निरगुडा ऑन फायर. फेकून दिलं जातंय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून. षटकार षटकार षटकार. डीजे निश्चितच या ठिकाणी पवार सर जर विचार केला तर खेळपट्टी या ठिकाणी अतिशय टणक आहे, त्यामुळे सरळ सरळ बॅटवर बॉल येतात. परंतु गोलंदाजांनी किमिया सुद्धा केली, कारण आतापर्यंत विचार केला तर 4 गडी बाद झाले ते ठाणे टीमचे. आणि इथे मात्र अजून बराच वेळ चेंडू हवेत आहे. 2 क्षेत्ररक्षक चेंडूवर आलेत, तोपर्यंत अवधी होता या ठिकाणी 2 धावा घेण्याच्या. आणि या 2 धाव्यानं संघाची धावसंख्या धावफलकावर 28 धावा. यस 28 धावा आपण धावफलकावर पाहतोय. पाहिला आपण ना तर जरीही कर्जत मधलेच खेळाडू असतील तरी पण योगेश निरगुडा आहे तिथे, भावेश आहे, अजय मॅन फ्रॉम मालवाडी, जो मोहन पारधी नंतर क्या बात आहे. फेकून दिलं जातंय. पुन्हा एकदा आसमानी टोला लगावला जातोय. आता मात्र ठाणेकर आपल्या मनगटातली ताकद दाखवतायत कुठेतरी रायगडकरांना. थोडंसं रायगडकर शांत बसलेत, परंतु अजूनही आमची फलंदाजी येणं बाकी आहे. वाक्सर तुम्हाला निश्चितच तुमच्याकडे आदिवासी समाजाचा रायगडचा टायगर अर्थातच माझा सर्वाधिक आवडता खेळाडू जर कोण असेल, मी नेहमीच त्याचा उल्लेख करतो, मोहन पारधीचा. तो तुमच्याकडे आहे. निश्चितच केवढ्याही धावा बनवल्या तरी त्या कमी पडतील, कारण मी जरी ठाणे टीमचा मेंटॉर असलो तरी मला मोहन पारधीची फलंदाजी माहीत आहे. म्हणून आम्हाला
टार्गेट मी मगाशीच गोलंदाजांना कानमंत्र दिला आहे, जास्तीत जास्त लवकरात लवकर जेवढं मोहनला बाद करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करा. निश्चितच मोहन बाद झाला तर आपण निश्चितच कमबॅक करू. या वेळेला मात्र फलंदाज काय झेल टिपला जातोय. अगदी कट टू कट षटकारच्या रेषेवर समालोचन कक्षाच्या अगदी समोर आम्ही सर्व पाहतोय. थोडीशी ताकद कमी पडलं, थोडीशी उंची कमी पडली. गोलंदाजांनी चेंडू खोलवर टप्प्याचा टाकला, थोडा चेंडू मागे असता तर एलिव्हेशन मिळालं असतं फलंदाजाला. आणि डीजे मास्टरसाठी पुन्हा एकदा सुवर्ण संधी. 3 षटकानंतर धावफलकावर धावा 34. हॅलो, हॅलो. नवीन फलंदाज खेळपट्टीवर जाताना आपण कल्पेश कातवारा मॅन फ्रॉम चापेवाडी पठारचा हा खेळाडू. चला हरेश शिंगबा साहेब मॅन फ्रॉम फणसवाडी, आपण कृपया व्यासपीठाकडे यायचं आहे. यावेळेला 4थं षटक हाताळेल कोमळवाडीचा वंडर बॉय भावेश निरगुडा. प्रकाश पारधींकडून प्रत्येक विकेटसाठी भावेश निरगुडा यांच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. पुन्हा एकदा, परंतु समोर मातब्बर अनंता गावंडा. हा खराब चेंडू, लॉलीपॉप चेंडू. एवढा अनुभव या फलंदाजाकडे, त्या फलंदाजाला असा चेंडू टाकणे म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेण्याचा प्रकार. आणि इथे मात्र आसमानी टोला पुन्हा एकदा लगावला जातोय. चेंडू जातोय 6 धावेंनी. यावेळेला धावफलक वधारतोय. 40 धावा धावफलकावर झाल्यात. एका सूचनेकडे लक्ष द्यायचं आहे. आयोजकांनी आमच्यापर्यंत सूचना पोहोचवल्या. जे स्क्रीनच्या समोर प्रेक्षक वर्ग आहे त्यांना विनंती आहे की आपण त्या ठिकाणावर उठायचं आहे. मित्रांनो सहकार्य करा. रेलिंगच्या बाहेर, आतमध्ये बाउंड्री लाईनच्या आतमध्ये आपण कोणीही जायचं नाही, रेलिंगच्या बाहेर जायचं आहे. ही रेलिंग त्यासाठीच आयोजकांनी एवढी मेहनत घेऊन लगावले की आतमध्ये डिस्टर्बन्स येऊ नये. पुन्हा एकदा चेंडू लॉंग ऑफ रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक मात्र यावेळेला चेंडू जातोय 4 धाव्यांसाठी. चौकाराचा बोनस. आपण सुखद असा नृत्य प्रकार पाहतोय सकाळपासून. यावेळेला चेंडूला उंची दिली जात नाही, परंतु कॅप्टन्स इनिंग. एक लढवय्या नेता कसा असावा तर तो अनंता गावंडा सारखा. आतापर्यंत 3 षटकार, 1 चौकार त्याच्या बॅटमधून आलाय. 23 धावा वैयक्तिक केल्या. धावफलक एकूण संघाचा झालाय 45 धाव्यांवर पोहोचलाय. वैयक्तिक 24 धावा झाल्यात, म्हणजे तब्बल 50% पेक्षा जास्त धावा त्यांनी स्वतःनी काढल्यात. आणि इथे मात्र या फलंदाजाला काहीतरी करावं लागेल. पुन्हा एकदा इथे काय करतायत क्षेत्ररक्षक, त्या दिशेला क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा योगेश मॅन फ्रॉम झुगरेवाडी. काय जबरदस्त हा खेळाडू आहे. निश्चितच अनंताला ठाऊक आहे आपल्याला या सामन्याची जबाबदारी घ्यावी लागेल. कॅप्टन कुल अंबरनाथचा वंडरबॉय म्हणून त्याला नेहमीच संबोधलं जातं. आणि या सामन्यामध्ये तरी त्याने कर्णधाराला सजेशी खेळी आतापर्यंत तरी साकारली आहे. संघाची धावसंख्या धावफलकावर 47 धावा. या वेळेला मात्र पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. सरळ बॅटनी फटका व्यवस्थित खेळता येत नाही, तुम्ही रिव्हर्स अटेम्प्ट करतायत. कुठेतरी तुमच्या कॅप्टन्सला 1 धाव काढून देऊन तुम्ही, कारण एक जबरदस्त नॉक मध्ये अनंता गावंडा आहे. अद्यापर्यंत 3 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत वाकसर. आणि त्याच्या बॅटला जे कनेक्शन होतोय ते स्वीट साऊंड आपल्याला ऐकायला मिळतोय. त्यामुळे त्याला जास्तीत जास्त धावा काढून देणं खूप गरजेचं आहे. पुन्हा एकदा फलंदाज होतोय बाद. यावेळेला 6वा झटका मिळतोय. बॅक टू डगआउट फलंदाज कल्पेश. आणि 6वा झटका मिळतोय टीम ठाणेसाठी. धावफलक 47 रन्स ऑन द स्कोर कार्ड. डीजे
तर याच दरम्यान पेशाने उद्योजक आदरणीय दीपक शेठ भोईर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. या आपण व्यासपीठावर आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या पाणी. स्पर्धेसाठी त्यांचं आर्थिक पाठबळ आपल्याला लाभलंय, त्यांचं मनापासून खूप खूप आभार. आयोजक मिलिंद पाणी घेऊन जा. तत्पूर्वी थोडी चर्चा करायला वाव आहे वाकसर. हॅलो. काय म्हणतायत रायगडकरांचा तुम्हाला हॅलो. पाहुणचार कसा वाटलाय? पहिल्या 2 षटकांमध्ये तर तुम्ही शांतच होते ठाणेकर. मला वाटतं तेवढेच आलेत 12 जण, थोडेसे सपोर्टर म्हणजे 20 जण असतील. निश्चितच सर तुमच्या नगरीत मॅच आहे निश्चितच, परंतु जरी मॅच तुमच्या नगरीत असली तरी आमच्याही पाठीराखी तुमच्या नगरीमध्ये आहेत. कारण बऱ्याचशा खेळाडूंचा कॉन्टॅक्ट आता सध्या बऱ्याचशा मॅचेस असतात, त्यामुळे बरेचसे खेळाडू एकमेकांच्या परिचयाचे असतात. तुमच्या विभागातील जे खेळाडू आहेत त्यांचे आयकॉन आमच्या खेळाडूतील आमच्या संघातील असतील. तुमचे जे आयकॉन जे तुमचे खेळाडू आहेत त्यांचे आयकॉन निश्चितच आमचे खेळाडू आहेत. वळतोय स्कोर कार्ड कडे. धावफलकावर 47 रन्स आणि नवीन फलंदाज गेलाय. शेवटचं षटक हानावारीचं षटक असेल वाकसर. बबलू पारधी मॅन फ्रॉम चापेवाडी. यस, बबलूचा टोला सर्वांनाच माहिती आहे. एक षटकाचा सामना आहे, 47 धावा झाल्यात. मला अशी अपेक्षा आहे की 60+ धावा इथे याव्यात, कारण गोलंदाज जितेंद्र शेंडे असेल, त्यानंतर विनायक गोरे सुद्धा एखाद षटक टाकेल. 2 षटकं तर जितू 100% टाकणार. त्यामुळे ही जी 3 षटकं आहेत ती रायगडकरांसाठी सुद्धा सोपी नाहीत. का आपण पाहिलं ना तर बडे बडे खेळाडू रायगडकडून आलेले नाहीत. त्यामुळे निश्चितच थोडंसं ठाणेकर असतील की मोहन पारदीला लवकरात लवकर बाद करावा आणि मॅच इज आपलीच मॅच आहे. परंतु पुन्हा एकदा वळतोय सामन्याकडे. निश्चितच सर तुम्ही सांगितलं 60+ धावा, जोपर्यंत अनंत गावंडा खेळपट्टीवर आहे ना निश्चितच 60+ धावा बनवेल एवढी कॉन्फिडन्स या खेळाडूकडे आहे. कारण ती क्षमता या खेळाडूकडे आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय ज्ञानेश्वर इथे मात्र ऑफसाईड रिझन मध्ये खेळून काढलाय. त्या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण योगेश कडनं. या चुका अपेक्षित नाहीये, कारण मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान आहे असा हा योगेश पारधी मॅन फ्रॉम जुगरेवाडीचा आमचा जवळचा मित्र. यस, आणि मला वाटतं ठाणे जिल्हाच खूप गाजवलाय. निश्चितच सर ज्या वेळेला मी त्याच्याशी चर्चा केली तर पहिल्यांदा मला संधी मिळाली असं योगेशने सांगितलं आणि निश्चितच संधीचा मी सोनं करेन. निश्चितच खूप साऱ्या शुभेच्छा देऊया योगेशला आपण. इथे मात्र बॅटच्या रडार मध्ये ज्या नावाचा उल्लेख मी पुन्हा एकदा केला होता तो पुन्हा एकदा या ठिकाणी बरसतोय. यस, कॅप्टन्स इनिंग अनंता गावंडा 50 धावा इथे पार केलेल्या आहेत. 55 धावा धावफलकावर. तर या स्पर्धेसाठी आदरणीय दत्ता डोंगरे साहेब यांच्याकडनं शुभेच्छा आल्यात. निश्चितच आदिवासी समाजाच्या कुठेही मॅच असोत आणि कुठेही लीग असो, संघ मालक आपल्यासाठी या ठिकाणी फिक्स असतो. अर्थातच आदरणीय दत्ताजी डोंगरे उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी मुरबाड तालुका, त्यांचं सुद्धा मनाच्या अंतकरणापासून खूप खूप आभार. निश्चितच पाहिलं आपण ना, मला थोडस या निर्णयावर मी वैयक्तिक नाराज आहे मोहन पारदीच्या. त्यांनी स्वतःही षटक घेतलं नाही. त्यांनी नॉक मध्ये असणारा, यावेळेला ड्रीम फॉर्म मध्ये असणारा अजय मॅन फ्रॉम मालवाडी याला सुद्धा षटक दिलं नाही. त्यांनी स्वतःही षटक घेतलं नाही. ज्ञानेश्वर हिलमच्या प्रतिभेवर कोणालाही डाऊट नाही. रायगड प्रीमियर लीग असो, कर्जत खालापूर प्रीमियर लीग असो, त्यानंतर कर्जत प्रीमियर लीग असो, कर्जत तालुक्याचा आयकॉन खेळाडू असो, त्यांनी खूप नाव कमावलंय. परंतु सध्या आणि अजून जर एक सर षटकार मारला ना तर अमरदादा लांगे आणि सुरेश केवारी यांच्याकडनं 2000 रुपयांचे कॅश प्राइज आहे. आणि त्यासाठी मी या निर्णयावर वैयक्तिक नाराज आहे. कोणताही म्हणजे हा जो खेळाडू आहे ना खूप मोठं नाव आहे. SPL जी आपण पुढील वर्षी जी स्पर्धा पाहणार आहोत त्याच्यासाठी ट्रॉफी देण्याचं काम आदरणीय आमचे जवळचे मित्र आदिवासी कर्जत संघटनेचे खजिनदार आदरणीय भगवानदादा भगत यांच्यातर्फे देण्याचं काम केलं जाईल. धन्यवाद साहेब. यस, कारण आपण पाहिलं ना तर ज्ञानेश्वर हिला मोठं नाव आदिवासी टेनिस क्रिकेट मधील रायगड प्रीमियर लीग मध्ये सुद्धा. परंतु हा सीझन हे 2 वर्ष त्यांनी त्याच्या नावाला साजेशी कामगिरी त्याच्याकडून झालेली नाही. परंतु सातत्याने त्याला जो बॅकअप आहे तो बॅकअप दिला गेलाय मोहन पारदे यांच्याकडून. पाहूया मोठं नाव. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू फेकून दिला. या षटकातील 3रा षटकार
मगाशी मारला असता तर थोडासा खिसा सुद्धा खाली झाला असता अमर लांगे आणि एसके यांचा, परंतु मला वाटतं अद्यापर्यंत तर तो खिसा शाबूत आहे. कदाचित रायगड टीम साठी तो मोकळा होईल. संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहिली 67 धावा धावफलकावर लावल्यात. अतिशय चांगली फलंदाजी राहिली अनंता गावंडाची. इथे मात्र फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक नाहीये आणि अजून एक षटकार. हॅलो, यस, आपण पाहिलं तर डावाची समाप्ती काय जबरदस्त. या षटकामध्ये तब्बल 4 षटकार आले. 13 बॉल 50. सगळ्यांनी टाळ्यांचा जोरदार टाळ्या होऊ द्या. 13 बॉल 50. कॅप्टन्स नॉक आपण पाहतोय आणि वैयक्तिक माझा सर्वात आवडीचा खेळाडू आहे अनंता गावंडा. छोट्या भावाप्रमाणे त्याला इथे आम्ही आणलं होतं, त्याने ते अजून ऋणानुबंध अजून जपलेत. आल्या आल्या एक प्रेमाची मिठी. त्यानंतर वाघ सरांकडून खरं म्हणजे मी एवढा मोठा नाही की आपण माझे पाय धरायला पाहिजेत, परंतु हे तुमचं प्रेम आहे आणि निश्चितच या प्रेमासाठी मी पात्र आहे आणि SPL चे माझे सर्व आयोजक असतील. निश्चितच सर, मी शरद सर आणि तुम्हाला नेहमीच गुरु मानतोय, हे तुम्हालाही माहिती आहे आणि त्याचमुळे मी आल्या आल्या तुमच्या पाया पडलो, कारण आपलं सामाजिक कार्यही चांगलं आहे. अर्थातच DN पवार साहेब धन्यवाद. हॅलो, आणि दरम्यान काही सामाजिक अडचण असो, त्यानंतर कोणतीही क्रिकेटमधील अडचण असो, सामाजिक अडचण असो, शैक्षणिक अडचण असो, त्यासाठी आदरणीय दीपक शेठ भोईर हे नेहमीच आमच्या पाठीशी असतात. जेव्हा आम्ही आदिवासी प्रीमियर लीग आपल्या रामाच्या वाडीच्या इथे खेळवली होती तेव्हा सुद्धा साहेब आलेले होते. बराच काळानंतर आमचा संपर्क होतोय, परंतु त्यांनी जी काही तिथपासून मदत केली त्याच्या अगोदरपासून त्यांचं एक मोठं स्थान आमच्या सर्वच्या मनामध्ये आहे. तर आदरणीय दीपक शेठ भोईर यांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्सकडे जायचं आहे. JD11 फॅमिलीचे आमचे सर्व आयोजक आणि रामाच्या वाडीचे आमचे सर्व खेळाडू हे त्यांचं स्वागत करतील. आदरणीय दीपक शेठ भोईर, कृपया आपण स्थानापन्न व्हायचं आहे. आणि व्यक्तिमत्व हे असंच असावं की समुद्रासारखं अथांग असावं, त्याचा थांग लागू नये आपल्याला. जेव्हा जेव्हा देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हातच घ्यावे. म्हणजे देणाऱ्याचे हात काढून घ्यायचे नाहीत आपल्याला, तर देणारा जी काही दानी वृत्ती आपल्याला देतो, जो काही त्याच्या मनापासून देतो, ती दानी वृत्ती आपल्याकडे सुद्धा आली पाहिजे. जेव्हा आपल्यावर वेळ येते, जेव्हा आपण मदतीची याचना करतो एखादा मोठ्या मनाने, परंतु जेव्हा आपली परिस्थिती खूप चांगली होते धीरज, आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो, पे बॅक टू सोसायटी. तर जेव्हा आपली परिस्थिती चांगली असेल, मी म्हणत नाही की तुम्ही द्यायलाच हवं, परंतु जर माझ्याकडे 1 रुपया आहे, त्या 1 रुपयामधून 50 पैशामध्ये माझं कुटुंबाचं भागतंय, माझं भागतंय, 25 पैशामध्ये दुसऱ्यांचं कोणाचं भागत असेल तर मी ते दिले पाहिजेत. तुमच्याकडे काही नसेल तर तुम्ही नाही दिले तरी चालेल, परंतु जेव्हा केव्हा आपल्याला संधी मिळेल या समाजाचं पांग फेडण्याची, ऋणानुबंध जपण्याची, तेव्हा तेव्हा ते आपण जपले पाहिजे. दरम्यान आपण पाहतोय JD11 फॅमिली, माझा छोटा बंधू अनिल दोरे असेल, त्यानंतर कैलास असतील, अमर लांगी असेल, माधव असतील, अमर असेल तिथे, त्यानंतर मिलिंद असेल, त्यानंतर माझे अजून एक बंधू महाराष्ट्र पोलीस विलास निरगुडा असतील. काही अडचण असो, आणि याचसाठी मी क्रिकेटच्या माध्यमातून हे का, कारण आपल्याला सर्वांना जोडणारं एक मेव कारण क्रिकेट आहे. आदिवासी प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण जोडले गेलो. इनमीन मला वाटतं धारोळ संघ फक्त येत होता कर्जत तालुक्यामध्ये खेळण्यासाठी बाउंड्री लाईनवर, त्यानंतर बऱ्याच कालावधीनंतर खरवई संघ यायला लागला, मग पिंपळोली सारखे संघ यायला लागले. आपले आता क्रिकेट एवढं वाढलंय वाकसर की जिथे तिथे सामने होतात, त्यामुळे आपल्याला वारंवार सगळीकडे जायला मिळत नाही. निश्चितच सर, एक म्हणजे स्वप्न आहे की ISPL मध्ये आपला एखादा तरी खेळाडू कधीतरी जाऊ दे. एवढीच फक्त आदिवासी खेळाडूंना विनंती आहे की तुम्ही चांगला क्रिकेट खेळा.
अ, अजय मॅन फ्रॉम मालवाडी वंडर बॉय तर गोलंदाजी मार्कवर जितेंद्र शेंडे, पहिला चेंडू अतिशय चांगला. या ठिकाणी निश्चितच अजय मालवाडी क्षमता असेल या खेळाडूकडे निश्चितच, कारण मोहन पारधी सारखा फलंदाज नॉन स्ट्राईकला थांबलाय आणि तो स्ट्राईकला थांबलाय म्हणजे क्षमता आहे. परंतु वंडर बॉय अजून एक पहिला वंडर बॉय आय फेकून दिलाय, खोदून काढलाय, सीमा रेखा पार, षटकार. बारी बारी सबकी बारी, पहले हमारी बाद में तुम्हारी. खेळपट्टीचा विचार केला ना जास्त षटकारच पाहायला मिळाले. खेळपट्टी मला वाटतं आयोजकांनी इथे धावांचा रतीब घालण्यासाठी तयार केले, कारण 4 षटकामध्ये लीग स्टेज मध्ये 77 धावा झाल्या होत्या. पुन्हा एकदा फटका फसलाय, विनायक गोरे चेंडू खाली, बॅक टू डग आउट. अजय इथे पारीचा होतोय अंत, परंतु जी सुरुवात झाली होती ठाण्यासाठी त्यापेक्षा चांगली सुरुवात मानावी लागेल, परंतु मासा गळाला लागलाय. निश्चितच मोठा मासा गळाला लागला, कारण अजय होता ज्या ठिकाणी उंची कमी आहे परंतु कीर्ती या खेळाडूचे निश्चितच महान आहे असा हा खेळाडू, आणि त्या खेळाडूला बाद केलं. निश्चितच तुम्ही सांगितल्याप्रमाणे जितेंद्र शेंडे पहिली गोलंदाजी P1चं पहिले षटक टाकतोय, आणि त्याने मात्र का मी पहिली षटक टाकण्यासाठी सज्ज असतो आणि का मला पहिलं षटक दिलं जातं याचं मात्र उत्तर मिळवून दिलं. नक्कीच पाहिलं आपण ना तर यावेळेला बंडाऊनसाठी पुन्हा एक मोठं नाव रायगड आदिवासी टेनिस क्रिकेट मधील प्रवीण वाघमारे उर्फ जॉन्टी. निश्चितच सर या खेळाडूविषयी एकच सांगेल, सर्वाधिक लांब षटकार मारणारा हा खेळाडू. निश्चितच मी बऱ्याच वेळा समालोचन करण्यासाठी असतो, त्यावेळेला निश्चितच जॉन्टीचा मी खेळ जवळून पाहिलाय, आणि निश्चितच सर्वाधिक लांब षटकार मारण्यासाठी हा खेळाडू खूप माहीर आहे. नक्कीच वाघसर, ह्या खेळाडूंचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो, मोहन पारधीचं सुद्धा सांगतो. हे सर्व खेळाडू माझ्या सोबत यायचे जेव्हा मी खेळायचो. मोहन पारधी कर्जत मार्केट यार्डला आलेला, हातामध्ये आमच्या बॅट सांभाळत होता. बाळा धनवे आणि त्यानंतर सचिन लांगी सारखे दिग्गज खेळाडू होते तिथे. तर हे सर्व खेळाडू, मी म्हंटल तुम्हाला, तो बघा किती लांब गेलाय षटकार, ही ताकद आहे त्याच्या बॅट मधली. विचार केला ना तर बऱ्याचशा वेळा मी जॉन्टीचा खेळ पाहिला, आले त्याने मात्र ते सिद्ध करून दिलं की या ठिकाणी षटकार लांबच लांब षटकार मारणारा, ज्याप्रमाणे वेस्ट इंडिजचा क्रिस गेल मारायचा, ज्याप्रमाणे किरण पोलार्ड मारायचा, तशा प्रकारची फलंदाजी करण्यासाठी हा खेळाडू माहीर आहे. षटकार आलाय, षटकाराने संघाची धावसंख्या धावफलकावर 12 धावा. आणि काय स्वागत केलंय, जसं की सेट होऊनच फलंदाज आतमध्ये आलाय, पुन्हा एकदा सज्ज. या वेळेला स्लोवर आर्म चेंडू, फलंदाज बाद असल्याची अपील करताना, परंतु चांगला गुगली चेंडू टाकला होता, फसवण्याचा. हा चमत्कार करतो वारंवार जितू, कारण जितूला पण फार वेळा मी पाहिलंय क्रिकेट खेळताना, अतिशय शांत संयमी खेळाडू कसा असावा. षटकार मारू दे, त्यांनी धावा करू दे, त्याच्या चेहऱ्यावर कोणतंही अतिरिक्त काही नाही. पुन्हा एकदा चेंडूवर बोटं फिरवलीत आणि मार खाल्ल्यानंतर व्हेरिएशन, हे असायला पाहिजे तुमच्याकडे. पहिल्या षटकामध्ये धावा झाल्यात 12, एक गडी बाद 12. निश्चितच सर सुरुवात पाहिली ना तर दोन्ही संघाची सुरुवात सेम पाहायला मिळाली. ज्या वेळेला ठाणे टीम फलंदाजी करत होता तेव्हा सुद्धा त्यांच्या 12 धावा होत्या, गडी एक बाद होता. आणि आताही जर रायगड टीमचा विचार केला तर रायगड टीमची सुद्धा धावसंख्या आपण धावफलकावर पाहू शकाल, 12 धावा आणि एक गडी बाद आहे. म्हणजे जशाच तसं उत्तर या ठिकाणी मात्र देण्याचं काम दोन्ही संघांनी केलंय. नक्कीच यानंतर लीग स्टेज मधली मॅच होणार आहे लावण्या एंटरप्राइजेस आणि ऋतू 11. ओके, लावण्या एंटरप्राइजेस अँड ऋतू 11 वर्सेस समर्थ 11. दोन्ही यांनी तयारीत राहायचं आहे. आयोजक टॉस साठी सुद्धा तुम्हाला बोलवत आहे. दोन्ही कॅप्टन्सनी प्लीज कम अप टू टॉस. वळतोय सामन्याकडे. 24 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावफलकावर धावा झाल्यात 12. समोर मातब्बर मोहन पारधी, ज्याचं
क्रिकेट पाहण्यासाठी सर्व नवोदित खेळाडू तयार असतात. जे काही फॅन आहेत त्याचे ते फॅन इथे हा खेळाडूंनी स्वतःला एवढं घडवलंय वाघ सर की आदिवासी टेनिस क्रिकेटच नाही तर ओपन टेनिस क्रिकेट सुद्धा गाजवलं. नेरळ प्रीमियर लीग मध्ये बाईक पटकावली. कर्जत प्रीमियर लीग ओपन लीग मध्ये हा खेळाडू सातत्याने आयकॉन खेळाडू असतो. खूप मोठं नाव कमावलं या खेळाडूने. क्या बात आहे. ही खासियत आहे त्याची म्हणजे तंत्रशुद्ध नुसती फटकेबाजी नाही. तुम्ही स्वतः त्याचं निरीक्षण केलं असेल. नुसती फटकेबाजी नाही तर खेळपट्टीवर चिटकून राहणं शेवटपर्यंत गेम बनवणं याच्यासाठी त्याची खासियत खूप मोठी आहे. निश्चितच सर बऱ्याचशा वेळा मी मोहन पारदीला पाहिलंय की एका बाजूने विकेट रनआउट टाकेल पण तो स्वतः राहील. इथे मात्र बॅटच्या रडार मध्ये आलाय आणि चेंडूला पाठवून दिला. हँडसम षटकार. म्हणजे जॉन्टीचं सुद्धा हा तेच मी सांगत होतं. मोहन लहान असताना माझ्यासोबत खेळला. त्यानंतर जॉन्टीची सुरुवात सुद्धा माझ्यापासूनच झाली. पराडे संघात एक गाव 11 नसताना आम्ही जे एकत्र खेळायचो तिथून ही मुलं घडलीत. पुन्हा एकदा डोळ्याचं पार न फेडणारा पॉइंटच्या डोक्यावर मारलेला फटका. क्या बात आहे मोहन. मास्टर 2 चौकार 1 षटकार आलाय. काय फटका आपण पाहतोय. चेंडू थोडासा पुढे टाकल्यानंतर फेकून दिला जातोय षटकारासाठी. त्यानंतर चेंडू थोडासा शॉर्ट पिच आल्यानंतर चेंडूला गाईड केलं जाते ऑफ साईडला. दोन्ही म्हणजे प्रत्येक 360 मध्ये खेळणारा प्लेअर आपण पाहतोय. या वेळेला फेकून दिला जातोय. पुन्हा एकदा काय आहे षटकार. चौकार षटकार चौकार षटकार वारंवार कवायत करावी लागते ती पंचांना. पंच सुद्धा खुश आहे ती फलंदाजी पाहून. इथे मात्र विनायक गोरेला फलंदाजाला बाद करावा लागेल तर संधी मिळेल, अन्यथा सामना 4 षटकात संपू शकतो वाक्सर. निश्चितच मी अगोदरच सांगितलेलं मोहनला लवकरात लवकर बाद करावं लागेल कारण मोहनकडे किती धावा असल्याना तरी त्या चेस करण्याची क्षमता आहे. इथे मात्र फलंदाज या ठिकाणी थोडासा सिंगल. या सिंगल न संघाची धावसंख्या धावफलकावर 33 धावा. यस शेवटचा चेंडू शिल्लक आणि समोर जॉन्टी आदिवासी टेनिस क्रिकेट मधील क्रिस गेल म्हणून आपण त्याला संबोधलं जातं. या वेळेला पुन्हा एकदा फटका पा किती लांब लचक. तुम्ही तेच म्हटलं की किती लांब षटकार ठेवला तरी त्याच्या बॅट मधून तिथे षटकार येणारच आहे. एवढा ताकदवान फलंदाज. या षटकात तब्बल आलेत 3 षटकार 2 चौकार 1 एकेरी धाव. अशा पद्धतीत या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलाय 39च्या घरामध्ये. निश्चितच सर विचार केला तर या षटकामध्ये 27 धावा आल्या. महागडं षटक ठरलं ते विनायक गोरेचं. आता मला वाटतं वाघसर कुठेतरी तिसरं षटक सुद्धा जितून हाताळणं खूप गरजेचं होईल किंवा दिनेश सुद्धा एक जबरदस्त जो फसवू शकतो. तुम्हाला फसवावं लागेल. या फलंदाजांना तुम्हाला चेंडू 39 धावा विनायक धावफलकावर येणारे 18 चेंडू अद्यापही 35 धावांची गरज आहे. म्हणजे बघा धावा 5 षटकात 73 झाल्यात. 13 चेंडू 50 धावांची बहारदार खेळी आपण पाहिली. कॅप्टन्स नॉक त्यानंतर पुन्हा एकदा दुसरं कॅप्टन्स नॉक आपण पाहतोय. मोहन पारदी यांच्याकडून अवघं मला वाटतं 5 चेंडू तो खेळला आणि 25 धावा 21 धावा त्याच्या खात्यामध्ये आल्यात. दुसरं षटक सुद्धा जितू शेंडे हाताळतोय. मॅन फ्रॉम दारोळा द वंडर बॉय. कामगिरी करावी लागेल तुम्हाला. चेंडू डॉट काढून फायदा नाही. इथे तुम्हाला विकेट घ्यावी लागेल मोहन पारदीची.
या ठिकाणी मात्र खराब क्षेत्ररक्षण दिनेश या ठिकाणी करताना आपण पाहतोय. या चौकारानं संघाची धावसंख्या धावफलकावर म्हणजे आदिवासी टेनिस क्रिकेट असो किंवा ओपन क्रिकेट असो, हे जे रसायन आहे ते अजब आहे. एवढं कॅल्क्युलेशन फिट असताना डोक्यामध्ये त्याच्या, की कोणत्या गोलंदाजाला मला टार्गेट करायचं आहे, कोणत्या गोलंदाजाला कोणत्या चेंडूला सन्मान द्यायचा आहे, म्हणजे माइंड गेम एवढा जबरदस्त आहे त्याच्याकडे. त्यामुळे तो इथपर्यंत पोहोचलाय. आणि मेहनत आहे, मेहनतीला पर्याय नाही. कोणताही संघ कोणताही खेळाडू आपोआप घडत नाही, तर तुम्हाला ते मैदानात तिथे घाम गाळावा लागतो. पुन्हा एकदा फेकून दिलंय. चौकार चौकार चौकार, केवळ चौकार षटकार मध्ये डील केलं जात आहे. निश्चितच पारितोषिक लावलंय. जर 3 चौकार किंवा 3 षटकार मारले तर रोहिदास मेंगाळ यांच्याकडनं 500 रुपयांचा कॅश प्राइज आहे. जितेंद्र शेंडेवर सुद्धा अटॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय. जॉन्टी रिवर्स अटॅक केलं. रिवर्स दुधारी तलवार म्हटली जाते. लगी तो आबाद नाही तो बर्बाद. इथे मात्र आबाद झालाय फलंदाज. अजून एक मोठा फटका. चौकार. ते आता मात्र अक्षरशः गोलंदाजी सोबत खेळतायत. खिलवाड चाललाय. परंतु काय, कारण गोलंदाजीचा दर्जा सुद्धा आहे तो एवढा महान आहे ना, परंतु अक्षरशः त्यांना सुद्धा. आणि पुन्हा एकदा बॅक टू बॅक तिसरा चौकार. चौकारांची हॅट्रिक. फलंदाज जॉन्टी उर्फ प्रवीण याच्या माध्यमातून. आणि इथे आपण पाहतोय तिसरं षटक प्रगती पथावर असताना या षटकात 4 चौकार आले. ते एकेरी धाव आले. धावफलक जाऊन तुडुंब असा उंच भरारी घेतले. 56 पर्यंत गेलाय. आणि इथे मात्र शेवटचा चेंडू येतोय निर्धाव. येणारे 12 चेंडू, अद्यापही 18 धावांची गरज. प्रापंचिक कौटुंबिक अडचणींकडे सुद्धा डोळेझाक करू नये अशी मी या व्यासपीठाच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्टेट ऑन द ग्राउंड स्टेप हिटिंग फलंदाजी आपण पाहतोय. यावेळेला थांबण्याचं नावच घेतलं जात नाही. फलंदाज मोंड पारधी याच्याकडून. पाहिलं ना आपण तर
मला का म्हणजे विंदने प्रवीण वाघमारे विंदने उरण तालुक्यामध्ये विंदने मोहन पार्टीसाठी रोहिदास मेंगाळ यांच्याकडनं 500 रुपयांचा कॅश प्राइज आहे. मित्रांनो, कॅश प्राइज आम्ही तेव्हाच पुकारतो जेव्हा आमच्याकडे कॅश प्राइज दिलं जातं, कारण जर दिलं नाही तर त्याला जबाबदार कोण? कारण आम्ही बऱ्याच ठिकाणी समालोचन करतो, त्यामुळे राग मानून घेऊ नका. परंतु यस, सामन्याला कलाटणी मिळणार का? हास्य थोडस आलंय वाघसरांच्या निश्चितच चेहऱ्यावर. मी सर आउटकडे नाही, जो मोहन सांगतोय ना, मोहन कारण एक याचा खेळाडू आहे, हाडामातीचा खेळाडू आहे. कदाचित त्याच्या वरती लागलं पण असेल, कारण खोटा बोलणारा खेळाडू नाही, नाही. पण ठीक आहे. इट इज अ अंपायर्स डिसिजन, इट्स अ गॉड्स डिसिजन. बरोबर. व्हेनेवर यू पंचांचा- प्ले क्रिकेट, जेव्हा तुम्ही क्रिकेट खेळता तेव्हा तुम्हाला पंचांच्या निर्णयाचा आदर करणे करणं गरजेचं आहे. आलंच पाहिजे. आणि निश्चितच ते काम केलं मोहनने, शेवटच्या मुमेंटला का होईना, परंतु ती अपेक्षा होती मोहनकडनं. परंतु आता इथून यस, आणि ह्या टाळ्या वाजतायत माझ्या भावासाठी योगेश जुगरेवाडी. काय क्या बात आहे. म्हणजे मोहन पारधी नंतर जर सर्वात जास्त प्रेम असेल ना या विभागाचं तर ते योगेश्वर आहे. आणि हा जो खेळाडू आहे ना, तुमचा मुरबाड तालुका, त्यानंतर शहापूर, अंबरनाथ सर्वच गाजवलंय त्याने, त्यामुळे तुम्ही सुद्धा जाणताय त्या खेळाडूला. यस, वळतोय सामन्याकडे. अद्यापही 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. निश्चितच सर त्याच्यासाठी टाळ्या जरूर वाजल्यात, कारण पहिली संधी मिळाली आहे. ज्या वेळेला योगेश आणि माझं बोलणं झालं तेव्हा आम्हाला सांगितलं की पहिली संधी मिळाली आहे, त्या संधीचं मी सोनं जरूर करेन. आणि या ठिकाणी फटका फसलाय आणि फलंदाज होतोय बाद. मी म्हणतोय की इथे सामन्याला कलाटणी मिळाले, कारण इथून अनंत गावंडा यांनी सूत्र फिरवलीत. कारण आपण पाहिलं ना तर अजूनही फलंदाजी आहे. कुणाल निकम हार्ड हिटर ऑलराऊंडर आहेत. आदिवासी रायगड प्रीमियर लीग त्यांनी जिंकून दिले आपल्या संघाला, ते अजून शाबूत आहेत. निश्चितच सर अजूनही सर्वाधिक लांब षटकार मारणारा जॉन्टी आहे. जमेची बाजू आहे. निश्चितच यस, नाणेफेकी करून घ्यायची आहे. लावण्या एंटरप्राइजेस अँड ऋतू 11चा कॅप्टन वर्सेस समर्थ 11. यस, अनिल दोरे. मला वाटतं नाणेफेकीचा कौल विलास निरगुडा यांच्या हस्ते होईल. आणि नवीन फलंदाज भावेश निरगुडा. नॉन स्ट्रायकर एंडला फलंदाज आहे जॉन्टी, परंतु अद्यापही मला वाटतं 13 धावांची गरज आहे. 9 चेंडू 13 धावांची गरज, बरोबर ना? यस, 9 चेंडू 13 धावांची गरज. भावेश निरगुडा लेफ्ट हँड गोलंदाज आणि लेफ्ट हँड फलंदाज, चांगली खेळी केले रायगड संघाने. यस, यावेळेला लेग स्टंपच्या बाहेर पंचांनी वाईड बॉल घोषित केलाय. चांगला प्रयत्न इथे, चांगलं खेळ केलाय. 9 चेंडू 12 धावांची गरज. 9 चेंडू 12 धावांची गरज. रायगड टीम, ठाणे टीम भिडतायत एकमेकांसोबत. यावेळेला फटका बसलाय, परंतु झेल होणार नाही. 2 धावा सहजरित्या होत्या, परंतु मला वाटत नाही धावा घेतील. जॉन्टी स्वतःकडे स्ट्राईक ठेवतायत. येणारे 8 चेंडू अद्यापही 11 धावांची गरज. वाक्सर थोडस आपण पाहिलं तर एक आशेचा किरण ठाणे संघासाठी जागृत झालाय. जर का इथे जॉन्टीला सुद्धा बाद केलं तर निश्चितच आता तुम्ही सांगितलंय, जर तसं घडलं तर तुमच्या तोंडात साखर पडो, कारण आम्ही आता तेच विचार करू का कसा तरी जॉन्टी बाद होऊ द्या. परंतु या ठिकाणी मात्र जॉन्टी सर्वाधिक लांब षटकार मारणार आहे. त्याच्यासाठी 2 फटक्यांची फक्त ही मॅच राहिली. बरोबर आहे. आणि मला वाटतं कदाचित रायगडकर सांगतील डी.एन. पवार रायगडचे मेंटॉर आहेत की, परंतु इथे आपण सध्या समालोचक आहेत. फसवलं इथे नाही, तटस्थ पंच, तटस्थ. क्या बात आहे. मला वाटतं मगाशी मोहन पारधी स्वतःवर नाराज होते. यावेळेला अनंता गावंडा
सांगतायत ही इज अ बेगिंग, ते पंचांना सांगतायत की पंच आऊट द्या, काही करा तुम्ही. आणि इथे 4 दिवस मला वाटतं अनंता पंचगिरी करतोय, त्याचा अनुभव, आणि मला वाटतं पंचगिरी करून करून त्याला ते ग्राउंड सुद्धा समजलंय. 50 धावा एकट्याने ठोकल्यात, 7 चेंडू 12 धावा. यस, जोक सपाट. आपण वळतोय सामन्याकडे. सामन्यामध्ये बरंच काही आहे अजून, आणि अशीच मॅच हवे. पुन्हा एकदा क्या बात आहे. येणारे 6 चेंडू 12 धावांची गरज. चमत्कार घडणार का? आणि इथे मी 11 धावांची गरज. सॉरी, मी हास्य पाहतोय वागसरांच्या. हे हास्य मला पाहायचं होतं. ते जोपर्यंत मोहन होता 3 षटकामध्ये एवढ्या धावा झाल्यानंतर त्यांना वाटलं होतं हा सामना 4 षटकात संपेल का, परंतु चॅम्पियन्स आर चॅम्पियन्स. निश्चितच सर, मोहन पारदीवर कोणताही माझा हे नाही, आक्षेप नाही, कारण तो असा प्लेअर आहे ना, किती धावा असल्या ना कमीच धावा. लक म्हणावी की बॅड लक म्हणावी, मोहन बाद झालाय. परंतु सामना जो हवा होता तो पाहायला मिळाला. निश्चितच प्रेक्षक हा असेच सामने पाहायला आलेला असतो. Yes. कोणीही जिंको, आम्हाला देणं घेणं नाही. आम्हाला चांगली मॅच पाहायला मिळायला पाहिजे. एकतर्फी मॅच झाल्यावर प्रेक्षक कंटाळतो. असं वाटत होता, आमच्याही मनात प्रश्न होता 4 ओव्हरमध्येच मॅच फिनिश होईल, परंतु आणि तुम्ही बघा ना वागसर, की मला म्हणजे 3 षटकं माझ्या मनामध्ये होती. 3 षटकं जितू आणि 2 षटकं जितू आणि 1 षटक विनायक हाताळेल. त्या 3 षटकामध्ये त्यांना मार पडला, तब्बल 52 धावा तिघांना. परंतु इथे डार्क हॉर्स ठरला नारा. काय कमबॅक केलं त्यांनी, फसवलं त्यांनी, स्वतःवर विश्वास ठेवला. तब्बल केवळ 4च. निश्चितच सर, ज्या वेळेला मी टीम ची बांधणी करत होतो ना, टीमची बांधणी, त्यावेळेला मी हा म्हणजे बघा तुम्ही की भले काही असो, क्रिकेट मगासपासून दीपक शेठ पाहत होते की फलंदाजांचा खेळ चालू आहे, परंतु गोलंदाजाने इथे खेळ खंडोबा केला. आणि सामन्यामध्ये तर दीपक शेठ भोईर यांच्याकडून 200 रुपये आलेत नारासाठी. सामना संपल्यावर त्याने ते घेऊन जायचं. निश्चितच सर, ज्या वेळेला मी टीमची बांधणी करत होतो ना, तेव्हा नारा बांगाराला मी एक गोलंदाज म्हणूनच घेतलं होतं. ज्या वेळेला विनायकलाही मी सांगितलेलं, अनंतालाही सांगितलेलं की नारा बांगाराला लवकर घे, परंतु या ठिकाणी कर्णधाराची मनस्थिती काय होती, कर्णधाराचं गेम प्लॅन काय होतं हे निश्चितच खेळपट्टीवर त्यांचं ठरलं. परंतु नारा बांगाराला लवकर काढणे खूप गरजेचं होतं, कारण त्याचा मी गोलंदाजी बऱ्याच वेळा पाहिली आहे. कारण डावखुरी हाताचा गोलंदाज आणि डावखुरी हाताचा गोलंदाज ज्या वेळेला गोलंदाजी करतो ना, त्यावेळेला फलंदाजासाठी डोकी ठरते. इथे मात्र डावखुरा हाताचा फलंदाज आहे, तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दिनेश द वंडर बॉय फ्रॉम खरवई. हा सुद्धा दोन्ही स्विंग करण्यामध्ये माहीर. हा खूप बाहेर, मला वाटतं पंचांच्या मनात कोणतीच अडचण नसेल, खूप बाहेर, कारण इथून बॅट्समनच्या रीच मध्ये सुद्धा चेंडू नव्हता एवढा बाहेर. परंतु हा असाच गेम होणार. 1 चेंडू आउट स्विंग केला जाणार, 1 चेंडू इन स्विंग केला जाणार. मी स्वतः अतिशय जवळून ओळखतो. हा सामना सोपा नाही रायगड संघासाठी. जर का एखादा मोठा फटका बसला तर रायगड संघ याच्यामध्ये कमबॅक करेल. मी सांगतोय कारण मला तेवढा अनुभव, एवढं क्रिकेट मी पाहिलं, एवढं मी जवळून ओळखतो या सर्व खेळाडूंना. येणारे 5 चेंडू आणि 10 धावांची गरज. निश्चितच या ठिकाणी जोपर्यंत नॉन स्ट्राईकला जॉन्टे आहे ना, तोपर्यंत विजयाची स्वप्न जरूर पाहेल तो रायगड संघ. परंतु या ठिकाणी दिनेशी कच्च्या गरूचा चेला नाहीये, ते मात्र त्याला दाखवावं लागेल, सिद्ध करावं लागेल. फटका फसलाय, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि सोपा झेल टिपलाय. मॅच मध्ये मात्र रंगत निर्माण झाली. ठाणे रायगड मॅच कशी असावी त्याचं उत्तर मात्र दोन्ही संघाने दिलंय. जर सामना आवडला असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. मला वाटतं भयान शांतता बसले रायगडकर, जरा शांत बसले तुम्ही. परंतु 4 चेंडू 10 धावा पाहिजे. जरा चेअरअप करा आपल्या खेळाडूंना. आणि मला वाटतं आता कुणाल निकम येतील मैदानामध्ये, कदाचित 2 चेंडूत सामना आपल्या बाजूने येईल, तुम्ही काळजी करू नका. आणि आमचे जावई आहेत ते, नाहीतर हा सामना त्यांनी जिंकून दिला नाही तर आम्ही डोनेवाडी बंदी करू त्यांना. पाहूया, येणारे 4 चेंडू 10 धावांची गरज. मोठं नाव आदिवासी टेनिस क्रिकेट. निश्चितच सर, डोनेवाडी म्हटलं तर ठाणा रायगड बाउंड्रीवरील गाव आहे. कोणतं तुमचं डोनेवाडी? ओके, मला वाटलं आमची डोनेवाडी का, नाहीतर मग आपण मग तुम्ही त्यांचा सत्कार केला असता. परंतु यस, माझं गाव आहे ते. आणि आपलं जे वांगणी डोने आहे ते सुद्धा कर्जत तालुक्यात येतं. यस, तर तसे आपण अर्धे आहोतच. झुगरेवाडी पण
येते अर्धी तिकडे चला ठीक आहे, वळतोय. 4 चेंडू 10 धावांची गरज. रायगडवासियांच्या छातीचे ठोके थोडेसे वाढलेत, कुठेतरी ठोके पार कमी पडले होते ठाण्याचे, म्हणजे जवळपास हार्ट अटॅक झालाच होता, पडलेच होते ते, परंतु झालाय, याच्यामध्ये चमत्कार झालाय आणि हा चमत्कार पाहण्यासाठी आपण क्रिकेट पाहत असतो. निश्चितच सर, आता जरी मॅचचा रिझल्ट काही येऊ, आमच्या बाजूने येऊ विरुद्ध येऊ, पण आम्ही काहीतरी सांगू का टफ मॅच झाली. इथे मात्र शतरक्षक आहे त्या ठिकाणी, परंतु अर त्याला करायचा काय होता काय माहिती, जॉन्टीला स्ट्राईक नव्हता आणायचा का काय या नव्हता माहिती. ही एक धाव जरूर आली, परंतु त्याही पेक्षा जॉन्टी आलाय ना, ही गोष्ट माझ्यासाठी तरी थोडीशी धोक्याची घंटा आहे. आणि माझी अशी अपेक्षा होती का तो फिल्डर का बॅकअपला आला, तो जर नसता तर आम्हाला 4 धावा अजून मिळाल्या असत्या. आणि वळतोय सामन्याकडे, 3 चेंडू 9 धावांची गरज. आणि बेटा जॉन्टी कुछ करना है, तेरे में बहुत दम है बेटा, चल एक 6 लगा दे बेटा, जितना है हमको. दिनेश दाखव आपली कमाल. दिनेश हा बॉल तुला डॉट काढायचा आहे. या आणि मी चला, माझं तर दिनेशने ऐकलं, आता मी पुढचं बोललो, आता बोलत नाही. आता सर तुम्ही चॅलेंज करा. आता मला जरा घाम फुटलाय वागसर, कारण काय करावं, रायगडच्या बाजूने आता मेंटॉरशिप पण दिले, एक समालोचकचं काम सुद्धा करतोय. वळतोय सामन्याकडे, परंतु मी पहिलंच म्हटलं होतं की आता मी शांत बसतोय, कारण दिनेशच्या हातामध्ये चेंडू दिलाय. मी सुरुवातीला सांगितलं, मी फार जवळून पाहिलेत हे सर्व खेळाडू, फार जवळून पाहिलेत. 2 चेंडू 9 धावांची गरज. आणि यस यस, सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. तमाम रायगड वासियांसाठी मात्र निश्चितच हा धक्का असेल, परंतु यालाच क्रिकेट म्हणतात. आणि जे काही 5-50 लोक घेऊन आलेले, परंतु आम्ही पाहुण्यांचं स्वागत करतो, आम्ही आधी धक्के देतो. सर अजून सामना संपला नाहीये, जॉन्टी मध्ये ती क्षमता आहे, परंतु 1 चेंडू मध्ये 9 धावा, 9वा कसा मारणार. सर काही होईल, क्रिकेट आहे. ठीक आहे, मग त्याला मी नो बॉल टाकायला सांगतो. पण टाकू तसं का? नका करू. सांगू का? दिनेश बाबा, 1 चेंडू 9 धावांची गरज. यस आणि यस, ठाणा विन. कृपया चांगलं गाणं लावा डीजे. होऊ द्या, धमाल होऊ द्या, धमाल होऊ द्या, होऊ द्या, 5 मिनिटाची धमाल होऊ द्या. झालेले आहे. आपण हँडशेक करायच्या एकमेकांसोबत. पंचांची कामगिरी अतिशय जबरदस्त, चौफेर कामगिरी. समर्थ 11ने नाणेफेक जिंकले. दरम्यान मॅन ऑफ द मॅच चा किताब जाईल, ज्याने 13 चेंडूमध्ये 50 धावांची बहारदार खेळी केली. कॅप्टन्स नॉक खेळला त्या ठाणे संघाच्या आनंद गावंडा यांच्यासाठी. आणि नाव सांगा. रोहिदास मेंगाळ साहेबांकडून सुद्धा मॅन ऑफ द मॅच साठी 500 रुपये अनंता गावंडा यांच्यासाठी आलेत. आयोजक ट्रॉफी कोणाच्या हस्ते द्यायची आहे?